Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये एक भयंकर अपघात झाला आणि या अपघातामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामध्ये म्हणजे या पोर्शे कारनं या टू व्हीलरला धडक दिली आणि या अपघातामध्ये सहभागी असलेला 17 वर्षीय जो मुलगा आहे त्याला आधी जामिनावर सोडण्यात आलं होतं। त्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेतलं आणि 14 दिवसांसाठी बाल निरीक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात आले। या निरीक्षण गृहामध्ये अल्पवयीन मुलाला शिस्त लागावी या उद्देशाने तिथे एक दिनचर्येचं पालन करावं लागतं। अल्पवयीन मुलाचा दिवस हा सकाळी 8 वाजता सुरू होतो आणि दिवसभर हे अल्पवयीन आरोपी प्रार्थना सत्र आणि वर्गामध्ये सहभागी होतात, तसंच क्रीडा उपक्रमांमध्ये सुद्धा ते सहभागी होतात। त्याला 2 तास खेळण्याची आणि 1 तास टीव्ही पाहण्याची सुद्धा परवानगी असणार आहे। बाल सुधारगृहामध्ये या अल्पवयीन आरोपीचं दिवसभराचं नक्की शेड्यूल काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं शेड्यूल जाणून घेण्याआधी आपण या घटनेची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात। पुण्यामध्ये 19 तारखेला रविवारी पहाटे कल्याणीनगर भागामध्ये हा भीषण अपघात झाला होता। या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। अनिश औधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। प्राणघातक कार अपघातापूर्वी या अल्पवयीन मुलानं मित्रांसोबत एका बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं। या प्रकरणी 17 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याच्या 14 तासांच्या आतच जिल्हा न्यायालयानं दोषी मुलाला जामीन मंजूर केल्यानं सर्वत्र प्रचंड संतापाची लाट उसळली। यानंतर स्थानिक नेते आणि सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये हे प्रकरण चर्चेत आलं आणि त्यानंतर न्यायमूर्ती बाल मंडळानं अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द केला आणि त्याला बाल निरीक्षण केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले। या प्रकरणी 17 वर्षीय मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील पोलिसांनी अटक केली। पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द आता करण्यात आलाय। त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आले। आता बाल सुधारगृहामध्ये असलेल्या या अल्पवयीन आरोपीचं नेमकं शेड्यूल कसं असणार आहे हे आपण बघूयात। अल्पवयीन कैद्यांसाठी सकाळी 8 वाजता दिवस सुरू होतो। त्यानंतर सकाळी 10 पर्यंत त्यांना नाश्ता दिला जातो। जेवणामध्ये विशेषतः पोहे, उपमा, अंडी, दूध यासारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो। त्यानंतर सकाळी 11 वाजता हे अल्पवयीन आरोपी प्रार्थना सत्रात सहभागी होतात। यानंतर शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करून भाषा वर्ग सुरू केले जातात। दुपारी 12:30 वाजता या कैद्यांना जेवण दिलं जातं। त्यानंतर या कैद्यांना वसतिगृहामध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विश्रांती घेण्याची परवानगी दिली जाते। त्यानंतर संध्याकाळचा नाश्ता त्यांना दिला जातो आणि त्यानंतर सुरू होते त्यांची टीव्ही पाहण्याची वेळ। संध्याकाळी 4 वाजता त्यांना नाश्ता दिल्यानंतर 4 ते 5 या वेळेत कैद्यांना 1 तास टीव्ही पाहण्याची परवानगी दिली जाते। त्यानंतर 5 ते 7 या वेळेमध्ये 2 तास त्यांना खेळण्यासाठी दिला जातो। या दरम्यान कैदी फुटबॉल, व्हॉलीबॉल सारखे खेळ खेळू शकतात। त्यानंतर रात्रीचं जेवण त्यांना दिलं जातं। संध्याकाळी 7 वाजता त्यांना हे जेवण दिलं जातं। त्यामध्ये भाज्या, चपाती आणि भात अशा प्रकारचं जेवण त्यांना दिलं जातं आणि रात्री 8 वाजता त्यांच्या दिवसाची सांगता होते आणि कैदी त्यांच्या वसतिगृहामध्ये परततात। खरं तर जेव्हा ही पुण्याची घटना समोर आली आणि घटना घडल्यानंतर बाल न्याय मंडळानं या आरोपींना जामीन मंजूर करताना त्याला कार अपघातावर निबंध लिहा आणि वाहतूक पोलिसांसोबत काम करा असं सांगितलं होतं। या प्रकारामुळे पुणेकरांसह संपूर्ण राज्यभरातून आणि देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला होता। सोशल मीडियावर सुद्धा या प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू होती। हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव होत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता। प्रचंड विरोधानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द केला गेला आणि त्याला बाल निरीक्षण केंद्रामध्ये पाठवण्याचे आदेश दिले गेले। या प्रकरणी 17 वर्षीय तरुणाचे वडील विशाल अग्रवालांना ताब्यात घेतले पोलिसांनी आणि आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाते। आता हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजतंय। आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।